योहानाला झालेले प्रगट करण्याचे पुस्तक अध्याय 4. योहानाला झालेले प्रगट करण्याचे पुस्तक अध्याय 4. स्वर्गाचा साक्षात्कार. स्वर्गाचा साक्षात्कार. यानंतर मी पाहिले तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली ती मजबरोबर बोलणाऱ्या करण्यासारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे जे यानंतर झाले पाहिजे ते तुला दाखवीन. इतक्यात मी आत्म्याने संचरित झालो. तो पहा, स्वर्गात राजासन मांडलेले आहे, आणि त्या राजासनावर कोणी बसलेला आहे. जो बसलेला तो दिसण्यात यास्पे व सारदी या रत्नासारखा आहे. राजासनाभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघधनुष्य आहेत. राजासनासभोवती 24 आसने आहेत, आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्र परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले ते 24 वडील बसलेले आहेत, असे दृष्टीस पडले. राजासनाच्या आतून विजा, वाणी व गर्जना निघत आहेत. 7 अग्निरूपी मशाली राजासनापुढे जळत आहेत. त्या परमेश्वराचे 7 आत्मे आहेत. राजासनापुढे स्फटिकासारखा जसा काय काचेचा समुद्र आहे, आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूस पुढे व मागे डोळ्यांनी भरलेले असे प्राणी आहेत. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा गोऱ्ह्यासारखा, तिसऱ्याचे तोंड मनुष्याच्या तोंडासारखे व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा आहे. त्या 4ही प्राण्याला प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी सर्वांगी वरुण व पंखाखालील डोळ्यांनी भरलेले आहेत, आणि पवित्र 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 जो होता, आहे व येतो, तो प्रभू परमेश्वर सत्ताधारी, हे म्हणण्यास ते रात्रंदिवस थांबत नाहीत. राजासनावर बसलेला जो युगानयुग जिवंत आहे, याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकार स्मरण करतात, तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात. जो युगानयुग जिवंत, त्याला दंडवत घालतात, आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभू, आमच्या परमेश्वरा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही तुझी आहे, असे म्हणून घ्यावयास तू योग्य आहेस. कारण तू सर्व काही उत्पन्न केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.